नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, आज हा तिसरा व्हिडिओ मी राष्ट्रवादीच्या संदर्भात बनवतो आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी अजितदादा गेल्यानंतर आणि सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर विविध यूट्यूबर्स आहेत माझ्यासारखे, ते वारंवार ह्या विषयावरती व्हिडिओ बनवत आहेत. इतक्या घटना वेगाने आणि महत्त्वाच्या घटना घडत आहेत. आज मित्रांनो 3 घटना घडल्या. त्यातल्या सगळ्यात महत्त्वाची घटना अशी की प्रफुल्ल पटेल, जे चाणक्य समजले जातात अजितदादा गटाचे, त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यात त्यांनी सांगितलं की मी राष्ट्रवादी अजितदादा गट जो आहे त्याच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीतनं मी बाहेर आहे. मी त्याच्याकरता निवडणूक लढवणार नाही, मला त्यात इंटरेस्ट नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि हे होत असताना मित्रांनो 2-3 गोष्टी आज समोर आल्या आहेत. एकतर दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान आणि मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट झालेली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये किंवा कदाचित या आठवड्यामध्येच सुनेत्रा पवार दिल्लीला जात आहेत आणि तिकडे त्यांची पंतप्रधानांबरोबर भेट होणार आहे अशी बातमी आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे भारताचे जे कॉमर्स मिनिस्टर आहेत, उद्योगमंत्री पियुष गोयल, जे खासदार आहेत मुंबईतनं, त्यांनी काहीतरी स्टेटमेंट केलं राष्ट्रवादीच्या संदर्भामध्ये आणि त्यावरनं अमित शहा त्यांच्यावरती भयंकर संतापलेले आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही काहीही बोलायचं नाही, कोणीच काही बोलायचं नाही राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये. याचा अर्थ असा आहे मित्रांनो की आज तरी राष्ट्रवादी अजितदादा पवार गट जो आहे त्या संदर्भातल्या ज्या सगळ्या घटना घडत आहेत त्याचं मॉनिटर, त्याचा जो काही केंद्रबिंदू आहे तो दिल्लीमध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा ह्या लेवलवरती या सगळ्या गोष्टी हँडल केल्या जात आहेत. हे तुमच्या लक्षात आलं असेल. किती महत्त्व देण्यात येतं आहे या गोष्टींना हे तुम्ही बघा. आणि एवढं मात्र निश्चित मित्रांनो की आता अजितदादा गटामध्ये जे घडतं आहे आणि पुढे जे घडणार आहे त्याकरता त्यांना भाजपची संमती घेणं आवश्यक असणार आहे, मस्ट. हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला एक व्हायचं असेल वा, आमचं काही म्हणणं नाही, पण आम्हाला तुम्ही सांगा, आमच्याशी चर्चा करा, असं फडणवीसांनी विधान केलेलं आहे काही दिवसापूर्वी. आता मित्रांनो प्रश्न असा आहे की या 2 राष्ट्रवादी एक होणार नाही होणार हे अनेकदा अनेक गोष्टी समोर येत नाहीत, अचानक येऊ शकतात. पण आज तरी असं दिसतं आहे की ह्या सगळ्या घटना ज्या आहेत त्याच्यातनं भाजप जो आहे त्याची पकड जी आहे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटावरती ती अजून चांगल्या रीतीने ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे की कुठलीही घटना अशी घडू नये की त्याच्यामुळे शरद पवारांना एक चान्स मिळेल आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत केंद्रस्थानी येतील. अशी कुठलीही घटना अजितदादा पवार यांच्या गटाकडनं घडू नये या बाबतीमध्ये भाजप अतिशय सजग आहे आणि त्या दृष्टीने पावलं पडतं आहेत, एवढं निश्चित. आता तुम्ही असं म्हणाल की अजितदादा गट जो आहे तो फार ह्यांच्या कैयात गेलेला आहे वगैरे वगैरे, हे सगळं राजकारण झालं आणि त्याला तुम्ही काही करू शकत नाही. पण आज ही परिस्थिती निश्चित आहे की अजितदादा गटाला भाजपला बरोबर घेऊन जाणं आवश्यक आहे. आणि त्याच्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं जे सूत्र मित्रांनो मला ज्याच्यातनं दिसतं आहे आणि जे समोर येते आहे की आपल्याला असं वाटतं की सुनेत्रा पवार असतील, इथे सुप्रियाताई असतील, त्याच्यानंतर फडणवीस साहेब असतील, ही सगळी मंडळी आहेत, ही महत्त्वाची आहेत या 2 पक्षांच्या संदर्भामध्ये. पण लक्षात ठेवा, ही जी काही लढाई आता होते आहे राष्ट्रवादी दोन्ही गट म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये जी काही लढाई होते त्याच्या केंद्रस्थानी, त्याच्यात समोरासमोर जर 2 लोक कोण उभे असतील तर एका बाजूला अजितदादा गटाच्या बाजूनी दस्तरखुद अमित शहा उभे आहेत
ज्यांचं नाव चाणक्य म्हणून घेतलं जातं आणि त्याच्यासमोर शरद पवार साक्षात उभे आहे. म्हणजे हा जो काही सामना होतो आहे तो इतर कोणाच्या मध्ये होत नसून तो शरद पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये होतो आहे. आणि समोर अनेक गोष्टी आपल्या येत आहेत, मागणं अनेक गोष्टी घडत आहेत, पण सामना मात्र या दोघांमध्ये आहे. आणि याच्यात कोण जिंकणार हा $1,000,000 क्वेश्चन आहे आणि ते बघणं आपल्याकरता अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून काही गोष्टी घडतील आणि निश्चित आता तर सुरुवात झाली आहे. आगे आगे देखो होता है क्या. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.